त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न काय पडतात, म्हणजे मालक तर बोलून गेला की काय झालं असावं हे असेल, त्याच्यामध्ये विमान काय बिघाड, म्हणजे ह्याच्यामध्ये काय बिघाड झाला होता ज्याच्यामुळे ते विमान स्टॉल झालं म्हणजे बंद पडून ते एका बाजूला त्या ठिकाणी वळलं. तर का ते स्टॉल झालं, असं का झालं? मेकॅनिकल फेल्युअर झाला असेल का? त्यानंतर टेक ऑफ पूर्वी विमान चेक करण्यात आले होते का? आपण कधी गाडी घराच्या बाहेर काढत असताना पेट्रोल आहे का, ऑइल आहे का, ह्या बेसिक गोष्टी बघतो. तसं विमान उडवायच्या आधी त्याच्यामध्ये टेक ऑफ पूर्वी विमानाचं इन्स्पेक्शन एक मेकॅनिकल अधिकारी करत असतो. त्याचं कामच तेवढं असतं की विमान नीट आहे का, सगळ्या केबल लागल्यात का. जसं की लिफ्ट आपल्या घरी असेल नाही तर ऑफिसमध्ये असेल आणि त्याचं इन्स्पेक्शन जर करायचं असेल तर त्या ज्या केबल आहेत त्या नीट आहेत का, बटणं नीट दाबली जातात का, आणि समजा जर लाईट गेली तर लिफ्ट ऑटोमॅटिकली एका फ्लोअरला येऊन थांबते का, हे जे बेसिक लिफ्टमध्ये चेक केले जातात. हे तर 51,000 फीटला उडणारं विमान आहे आणि ह्याचं चेकअप तर करावंच. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT.